श्री स्वामी समर्थ. या चहा घ्यायला. तर बघा आज पण आम्ही गुळाची चहा बनवलेली आहे. आता आम्ही रोज गुळाची चहा पिणार आहे. थंडीचे दिवस आहे. मला खूप आवडती. मला पण आवडती. आणि आता मला पण आवडायला लागली. तिकडे बघा गुळाची चहा झालेली आहे. आणि आजीची कॉफी पण रेडी आहे बघा. आजी तर म्हणजे गुळाची चहा आवडते, कॉफी पिती. त्यात आजी चहा सोडलेली आहे आजी ना. खोटं बोलते का? तर या मग चहा घ्यायला गुळाची. तर बघा चहा घेऊन झालेली आता. तर आज बनवतोय आम्ही वालाच्या शेंगाची काळ्या मसाल्याची भाजी. आणि तिकडे आईची देवपूजा पण झालेली. बघा हा मसाला आपण आता भाजून घेऊ. आज थंडी खूप आहे. तुमच्या इकडे कशी कमेंट मध्ये मला सांगा. आणि इकडे आई मला पीठ भिजून देत आहे. आई पद्धत आपली पूजा झाली. मी पिठी म्हणून देते, तिला मदत करते जशी. तर आई मला पीठ भिजून देत आहे. तोपर्यंत मी इकडे तिखट भाजून देते. तर तुला पुढची रेसिपी दाखवते. तुम्ही पण तसं तुमच्या सुनाला मदत करा. तुम्ही पण लेकी परमान सुनावाला. स्टॉप कर. सगळे हातभार माझ्यासाठी होते. तर बघा कांदा असा भाजून घ्यायचा. आणि हे आपण कोथिंबीरच्या काड्या आहे ना, हे अशा मस्त त्याच्यामध्ये परतून घ्यायच्या. कोथिंबीरच्या काड्या याचा फ्लेवर तर भाजीत उतरतो. तर बघा असं मस्त भाजून घ्यायचं. बघू त्या काड्या आहे ना कोथिंबीरच्या खूप छान लागतात. तुम्ही पण ट्राय करून बघा. मग शेंगदाणे घ्यायचे. दिवसेंदिवस जास्तच थंडी वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे कानाला पॅक करून घेतलेलं आहे. बाळ अजून छोटं आहे. तर बघा शेंगदाणे पण मस्त भाजून घेतलेले. तेल टाकून थोडेसे भाजून घ्यायचे. आता आपण बोलवर टाकू. याला पण थोडंसं भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं. बोजवर मस्त भाजून घेतलेलं आहे. आणि हे जे आहे ना हे कराळ आहे. थोडंसं भाजीला कराळ टाकल्यावर खूप छान भाजी लागते. तुम्ही वांग्याच्या बटाट्याच्या वालाच्या शेंगाला काळ्या मसाल्याची भाजी थोडंफार घालू शकता. छान टेस्ट लागते. हे आमच्या आईने सांगितलेलं आहे. कराळ टाकलं की भाजी छान लागते. तर बघा आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे. आणि ते भाजून होईपर्यंत शेंगदाणे भाजू सर मी बघा खोबरं पहिले मिक्सरमध्ये दळून घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये दळून घेऊ. मग मी तुम्हाला दाखवतो आता शिव काय करत आहे. ए पिलो. अरे बापरे लय खुश झालेली आई. पिलो अ शिव. ऐ अरे बापरे तिची झोप पूर्ण झालेली आहे. पिलो तू थंडी वाजती तुला थंडी. अरे बाप 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 कशी असती. स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. आणि स्वयंपाक बघायला आमचे निरीक्षक आलेले आहे. हे बघा हे आहे आमचे स्वयंपाक बघायचे. पिलो स्वयंपाकाकडे लक्ष देते तू. कोण का करतं कसं करतं. अरे बाप हसतीये. तर बघा तिखट आपण दळून घेतलेलं आहे. आणि सकाळी सकाळी डब्याची खूप घाई असते. आणि आता बाळ छोटा असल्यामुळे आई पण मला दररोज मदत करू लागते. आता व्हिडिओ म्हणून नाही पण दररोज लागतात. तर बघा पहिले आपण लसण टाकू. लसूण बंद करू. सगळं लसण टाकून घ्यायचं. पहिले लसणची फोडणी द्यायची. टाकून द्यायची.
त्याच्यात थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं. बरोबर चिकन करायला लागलं. तर बघा शेंगा मस्त परतलेलं आहे. तिखट घालून बघा. तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघू शकता किती छान भाजी झालेली आहे. त्याच्यात तुम्ही हिरवी मिरची पण घातली तरी पण छान लागते. आणि आमच्या इथं काळा मसाला दळलेला असतो त्याच्यामुळे आम्ही काही मिरची टाकत नाही एखाद्या भाजीत. तुम्ही याच्यात हिरवी मिरची पण टाकू शकता. मी दळतानीच काळा मसाला दळून घेतला होता. परत तुम्ही बोलता की तिखट टाकलं पण त्याच्यात हिरवी मिरचीच नव्हते. तर आम्ही काळा मसाला टाकला त्याच्यामुळे हिरवी मिरची नाही घातली. काळा मसाला आमचा अगोदरच तिखट राहतो. तर बघा इकडे आईच्या पण पोळ्या होत आलेल्या आता. आताच बाबाचा डब्बा वगैरे दिला आम्ही. तर तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी लागते. तर मी आज खूप दिवसांनी मस्तीवर बसले होते. घरातले सगळे कामं वगैरे आवरून घेतले. आईच्या खूप दिवसापासून साड्या होत्या त्याला टीप वगैरे भरायची होती. तर मग त्या पण माझ्या बाकी राहिलेल्या आहेत. काही माझ्या साड्या होत्या तर मग मी त्या आज सगळ्यांना टिपा वगैरे मारून घेतल्या. जे भरपूर दिवसापासून पेंडिंग कपडे होते, साडीला टिपा वगैरे, पेटीकोट, ब्लाऊज, त्याला सगळ्यांना शिलाई वगैरे मारून घेतल्या मग. आणि शिलाई काम मी माझ्या मम्मीकडून शिकलेली आहे, कारण माझी मम्मी पण शिलाई मशीनचं काम करते आणि ती खूप मस्त टेलर आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.